सिन्नर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रतिबंधित असलेल्या मांगूर जातीच्या माशाची तस्करी रोखत 25,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 3 आरोपींना ताब्यात घेतले। सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 12 ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी प्रतिबंधित केलेल्या मांगूर जातीच्या माशांची काही इसम आयशर ट्रक मधून पुणे येथून परराज्यात बेकायदेशीरपणे वाहतूक करून घेऊन जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांनी पोलीस ठाणेकडील रुपाली चव्हाण, समाधान बोराडे, नितीन डावकर, अमोल शिंदे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांचं पथक तयार करून संगमनेर नाका येथे नाकाबंदी केली। यामध्ये ट्रक क्रमांक MP09 AF 1719 असा मालवाहू ट्रक येताना आढळून आला। या ट्रकला थांबून वाहन चालकाला वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता चालकाने वाहनात मासे असल्याची माहिती दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी गाडीतील मालाच्या वाहतुकीचा परवाना, कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडे कागदपत्र आढळून न आल्याने सदरचं वाहन हे पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलं। या गाडीला मागील बाजूला काळ्या रंगाची ताडपत्री अंथरून त्यात पाणी भरून त्यामध्ये मासे सोडलेले आढळले। यामधील मत्स्यपालन, विक्री व वाहतुकीला प्रतिबंधित असलेल्या मांगूर प्रजातीचे मासे असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। हेमंत कुमार भामरे यांनी जिल्हा मत्स्य विकास व व्यवसाय कार्यालय येथील किशन वाघमारे, प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक यांना याबाबत माहिती देऊन कारवाईसाठी बोलावून घेतला। वाघमारे यांनी सदर वाहनाची पाहणी करून त्यात असलेले मासे हे शासनाने मत्स्यपालन, विक्री व वाहतुकीला प्रतिबंधित असलेल्या मांगूर प्रजातीचे असल्याची माहिती दिली। किशन वाघमारे, प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक यांनी सदर वाहन चालक व सोबत असलेल्या 2 इसमांविरुद्ध फिर्याद दिली। सिन्नर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम 2023 चे कलम 223, 275 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 58-59, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3515 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमध्ये 25,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत लुणाजी ताड, लोकेश गतैया, करण हरिरामलाल चौहान या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील, निफाड विभाग यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, सिन्नर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या आदेशान्वये सिन्नर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या रुपाली चव्हाण, समाधान बोराडे, नितीन डावकर, अमोल शिंदे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, अमोल सूर्यवंशी, आप्पासाहेब काकड यांच्या पथकाने ही कारवाई केली। पुढील तपास रुपाली चव्हाण करत आहेत। स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया, सागर गांगुर्डे सह सुधाकर भगत, सिन्नर।